हॅलो एव्हरीवन, 6वी इयत्ता म्हणजेच ग्रेड 6 माय इंग्लिश बुक मधील 2.4 आहे हेल्दी डेझर्ट मिलेट खीर ऑफ कालाहंडी ट्रायबल्स या पाठाचा आज आपण स्वाध्याय पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही सर्वांनी आपली शाळा या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर पाहूयात। वॉर्म अप मध्ये दिलेले आहे ए, लुक ॲट द पिक्चर्स गिवन बिलो अँड नेम देम। जे चित्र दिले त्यांची नावं आपल्याला खाली लिहायचं आहे। पिक्चर 1 आहे बाउल ऑफ राईस, मध्ये ते खाली आपण लिहूया राईस। सेकंड आहे पिक्चर 2 फ्राईड पुरी। नंतर पिक्चर 3 आहे खीर स्वीट डिश, त्याला पायसम पण म्हणूयात। नंतर पिक्चर 4 आहे ब्रिंजल, त्याला म्हणायचं ब्रिंजल किंवा एग प्लांट, हे सुद्धा आपण वांग्याला म्हणतो। चला लिहिल्यानंतर पुढे आहे सी पाहूयात। रीड द टेक्स्ट अँड मॅच द फॉलोइंग। कॉलम ए आणि कॉलम बी दिलेले आहेत, त्यातल्या कॉलम ए चा आपण कॉलम बी शी जुळवायचे आहेत। चला आता पाहूयात, वाचूयात। फर्स्ट आहे स्वान चोला, तर ते कुठलं आहे फॉक्सटेल मिलेट। नंतर मूंगफली आहे पीनट्स। नंतर सौंफ आहे फेनल सीड्स आणि गुर आहे त्याला आपण जागरी म्हणतो आणि दापटा आहे भवानीपट्टनम। तर अशा प्रकारे आपण इथे जोड्या लावलेल्या आहेत। त्यानंतर पुढे डी आहे रिअरेंज द स्टेप्स टू प्रिपेअर मिलेट खीर बाय पुटिंग नंबर इन द गिवन बॉक्सेस। बघा इथे रिअरेंज करायचे आहेत आपल्याला, जे सेंटेन्सेस दिलेले आहेत ते, आणि त्याला नंबर द्यायचे आहेत। तर फर्स्ट जे आहे ना ॲड जॅगरी वॉटर टू बॉइलिंग मिलेट, ते आपण 3 लिहूयात। म्हणजे फर्स्ट आपलं काय येईल तर बॉईल हाफ अ किलो ऑफ मिलेट, म्हणजे सेकंड जे आहे त्याच्यासमोर फर्स्ट लिहूयात। नंतर फोर्थ आहे प्रिपेअर जॅगरी वॉटर, ते 2 लिहूयात त्याच्यासमोर। नंतर आपण फर्स्ट जे वाचलं ॲड जॅगरी वॉटर टू बॉइलिंग मिलेट, ते 3 लिहूयात त्याच्यासमोर। नंतर ॲड पीनट फेनल मिक्सचर, त्याच्यासमोर 4 लिहूयात। आणि जे थर्ड आहे ॲड डेसिकेटेड कोकोनट, त्याच्यासमोर लिहूयात 5। अशा प्रकारे आपण इथे नंबर अरेंज केलेले आहेत, लिहिलेले आहेत। पुढे ई आहे टाइप्स ऑफ सेंटेन्सेस। इथे सेंटेन्सेस दिले आहेत ते आपण वाचायचे आणि समजून घ्यायचे। फर्स्ट बॉक्स आहे असर्टिव्ह सेंटेन्सेसचा, म्हणजे गिव्ज इन्फॉर्मेशन, ज्या वाक्य आपल्याला इन्फॉर्मेशन देतात त्याला असर्टिव्ह सेंटेन्सेस म्हणतात। नंतर सेकंड बॉक्स जो दिला आपल्याला तो इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस, म्हणजे काहीतरी आस्क समथिंग, म्हणजे क्वेश्चन मार्क जर असेल तर आपण त्याला इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणूयात। नंतर पुढे आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस, म्हणजे गिव्ज ऑर्डर ऑर रिक्वेस्ट, करताना किंवा ऑर्डर देताना आपण जे वाक्य वापरतो त्याला इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस म्हणूयात। नंतर पुढे आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस। आता हे सोपं आहे, ज्याच्या वाक्यासमोर आपल्याला एक्सक्लेमेटरी मार्क दिसणार आहे, साइन दिसणार आहे। मग वाव इट इज रेनिंग, हे शो स्ट्रॉंग फिलिंग, असे वाक्यांना एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस आपण इथे म्हणूयात। मग हे 4 टाइप्स ऑफ सेंटेन्सेस आपण आता पाहिले। मग त्यावरच आधारित पुढे आहे एफ, आयडेंटिफाय द टाइप ऑफ सेंटेन्सेस गिवन बिलो। फर्स्ट आहे विच इज युअर फेवरेट डिश, तर आता आपण वर बघितलं क्वेश्चन मार्क असेल तर काय आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स। नंतर सेकंड आहे आय कुक एव्हरी डे, मग हे आहे असर्टिव्ह सेंटेन्स, कारण ते माहिती देत आहे। नंतर थर्ड आहे हाऊ शार्प द टीथ आर, मग आता टीथ आर नंतर कुठलं आहे एक्सक्लेमेटरी, म्हणून आपण ह्याला खाली एक्सक्लेमेटरी सेंटेन्स लिहूयात। पुढे आहे डोंट प्लक फ्लावर्स, मग आता इथे काय आहे ऑर्डर दिलेली आहे, म्हणून इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आपण तिथे लिहूयात। चला तर मग आज आपण ह्या पाठाचा स्वाध्याय पाहिला। तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन स्वाध्यायासह, तोपर्यंत धन्यवाद।